ह्या देशामध्ये मनुचं राज्य होतं आणि मनुसमृद्धीमुळं त्या देशामध्ये माणसं असूनसुद्धा ह्याला माणसासारखं या ठिकाणी देशामध्ये किंमत नव्हती. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ह्या देशाला प्रचंड परिश्रम घेऊन बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आणि ज्याच पद्धतीनं या देशामध्ये संविधानाचा जागर झाला पाहिजे होता, संविधानाचे मूल्य घराघरामध्ये वाडा तांडेवर जायला पाहिजे होती, या सरकारची भूमिका संविधानाची होती. परंतु संविधानामुळं माणसं अधिकार हक्कासाठी जागे होतील म्हणून ज्या पद्धतीने संविधानाचा जागर झाला नाही, म्हणून माझ्यासारख्या शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या माणसाला वाटलं की एवढं मोठं संविधान असताना मी समतादूत असताना मला पूर्ण मराठवाड्यामध्ये बाबासाहेबांच्या 125 जयंतीनिमित्त फिरता आलं आणि आमच्याच घरामध्ये संविधान नाही. आम्ही म्हणतो बाबासाहेबांचे आम्ही लेकरं आहात, आमचा बाप बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, परंतु आमच्या घरात संविधान नाही. मला ही गोष्ट खटकली 2012-13ला आणि तेव्हापासून मी ठरवून घेतलं की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लग्न असेल, वाढदिवस असेल, सुख असेल, दुःख असेल, संविधानाचं घोषवाक्य घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये फिरायचं. आणि तेव्हापासून मी महाराष्ट्रामध्ये संविधान घेऊन फिरतोय, जागर करतोय आणि लाखो लोक देशातून पंढरपूरला येतात. त्या ठिकाणी सुद्धा हे संविधानाचा विचार, संविधानाचं मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय काय संविधान आहे म्हणून गेल्या 15 वर्षापासून हे संविधान आम्ही संविधानाची वारी पंढरीच्या दारी हा आम्ही कार्यक्रम घेऊन जातोय आणि भविष्यामध्ये सुद्धा मी जिवंत आहे तोपर्यंत हे वारी चालणार आहे असं या ठिकाणी मी सांगतो.